दिवाळीच्या पदार्थामध्ये सगळ्यांच्याच आवडता फराळमधला प्रकार म्हणजेच अनारसे आणि अधिक मासामध्ये जावई बापूंना दान करण्याचा पदार्थ म्हणजेच अनारसे. तर हे अनारसे 2 वेळा आपण अगदी आवर्जून करतो. यातले सुद्धा प्रकार जे आहेत तर गुळाचे अनारसे आणि साखरेचे अनारसे. तर आज आपण करणार आहोत गुळाचे अनारसे. तर बऱ्याच वेळा आता बऱ्याच जणांना हे गुळाचे अनारसे जे आहेत तर ते त्याचं पीठ जमत नाही आणि पीठ जर चांगलं जमलं नाही तर अनारसेसुद्धा जमत नाहीत. तर ते करायला अवघड वाटतं. मग अशा वेळेस बाहेरून हे पीठ विकत आणलं जातं. आता बाहेरचं सुद्धा पीठ जे आहे तर ते कधी केलेलं असतं, चांगलं असतं की नाही, त्यामुळे आपल्याला हे आवडतसुद्धा नाही किंवा आपण खातसुद्धा नाही. पण आपण हे घरच्या घरी अगदी अतिशय मी सोप्या पद्धतीने तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी बारीक-सारीक टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने अगदी सॉफ्ट आणि कुरकुरीत छान असे टेस्टी असे गुळाचे अनारसे कसे बनवायचे ते मी सांगितलं आहे. चला तर मग कसे बनवायचे ते आज आपण पाहूया. तर पहिल्यांदा मी घेतलेलं आहे 1 ग्लास तांदूळ. आता हे तांदूळ जे आहेत तर ते रेशनचे तांदूळ आहेत. म्हणजेच अगदी जो जाडसर तांदूळ असतो, अगदी जो ज्याचा भात अगदी मोकळा सळसळीत होतो, तर तो तांदूळ घ्यायचा आहे. अगदी साधा तांदूळ घ्यायचा आहे. इंद्रायणी तांदूळ आपल्याला घ्यायचा नाही आहे. तर तो तांदूळ मी 1 ग्लास घेतलेला आहे आणि स्वच्छ 2-3 पाण्याने मी हा स्वच्छ धुवून घेतला आहे. आता धुवून घेतल्यानंतर अगदी हे बघा शेवटचं पाणी जे आहे ते अगदी स्वच्छ आपलं त्यामध्ये राहिलेलं आहे. आता हेच तांदूळामध्ये आपण आता भिजणे इतपत पाणी घालायचं आहे आणि आता हे जे तांदूळ आहेत आपल्याला 3 दिवस भिजत घालायचे. तर दररोजच्या दररोज जे सकाळी आपण आता हा तांदूळ जो आहे तो सकाळी भिजत घालायचा आहे आणि असंच 3 दिवस आपल्याला पूर्ण 3 दिवस हे तांदूळ भिजत घालायचं आहे आणि रोज सकाळी हे पाणी जे आहे तांदळामधलं जे पाणी आहे तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि पुन्हा स्वच्छ तांदूळ धुवून त्यामध्ये पाणी ओतून आपण पुन्हा भिजत घालायचं आहे. असं करून आपण आता 3 दिवस आपण हे तांदूळ चांगले भिजवून घेतलेले आहेत. आता तिसऱ्या दिवशी बघा संध्याकाळी, म्हणजेच आपण जर सोमवारी तांदूळ जर भिजत घातले असतील तर सोमवार, मंगळवार आणि बुधवारी आपण संध्याकाळी हे जे तांदूळ आहेत तर ते पाण्यातून बाहेर काढायचे आहेत आणि चाळणीमध्ये हे ओतून घ्यायचे. म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी आपण निथळून घ्यायचं आहे आणि जे तांदूळ आहेत तर ते आपण सुती कापडावरती फॅन खाली आपण 1 ते 2 तासासाठी आपल्याला सुकवून घ्यायचं. आता तांदूळ जे आहेत अशा पद्धतीने सुकवायचे आहेत की जास्तही खडखडीत अगदी आपल्याला कडक करायचे नाही आहेत. अगदी आपण ते हातामध्ये घेऊन जर मूठ दाबली तर हाताला चिकटणार नाहीत इतपत आपल्याला हे तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचे. म्हणजे जास्तही अगदी कडक करायचे नाहीत आणि जास्त ओलेसुद्धा ठेवायचे नाहीत. अशा पद्धतीने आणि दाताखाली जर हे तांदूळ घेतले तर अगदी जास्त कडक आवाज येणार नाही अशा पद्धतीने आपण हे सुकवून घ्यायचे. अगदी कोरडे करून घ्यायचे. आता हे कोरडे झाल्यानंतर आपण आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून आपण आता त्याचं पीठ करून घ्यायचं. तर आता एक एक करून आपण मिक्सरला फिरवल्यानंतर ती सोजीची अगदी जी बारीक चाळणी असते त्यामध्ये आपण आता हे पीठ घालून आपण चाळून घ्यायचं. अतिशय बारीक अशी चाळणी घ्यायची आणि बारीक असं हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं. आता चाळणीमध्ये जे वर आपले जाडसर जे तांदूळ राहतील तर ते पुन्हा आपण दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे तांदूळ वाटतो त्यामध्ये टाकायचे आणि पुन्हा ते फिरवून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हे सगळे तांदूळ जे आहेत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याचं पीठ करून घ्यायचं. तर आता हे सगळं पीठ आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण आता हे पीठ जे आहे तर ते मोजून घ्यायचं. तर आता रोजच्या भाजीची जी वाटी असते आपल्या ताटामध्ये भाजी घेतो त्या वाटीच्या मापाने आता हे 4 वाट्या हे पीठ आपलं भरलेलं आहे. आता हे 4 वाट्या पिठासाठी आपल्याला हे गूळ जो घालायचा आहे तर त्या प्रमाणात आपण आता 1.5 वाटी गूळ जो आहे तर तो मी घालणार आहे. तर हे गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता त्यामध्येच आपण आता 2 चमचे साजूक तूप घालून आपण आता ह्या पिठाला जे आहे ते सगळीकडून चोळून घ्यायचं. म्हणजेच ह्या तुपामुळे अनारशाला अतिशय छान अशी टेस्ट येते. आता 1.5 वाटी गूळ आपण घालतो आहे. पण आता हे महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे पीठ तयार करणं आहे, म्हणजेच गुळाचं प्रमाण. तर गूळ जर ओलसर जास्त असेल तर तुम्ही 1 वाटी गूळ घालून थोडंसं वर गूळ घाला आणि जर अगदी कोरडा गूळ असेल तर 1.5 वाटी अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे.
आता हे आपल्याला पुन्हा एकदम मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आता गूळ आणि हे पीठ जे हाताने एकदा मिक्स करायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता हे फिरवून घ्यायचं. म्हणजे थोडंसं हे चांगलं मिक्स झालं की थोडंसं ओलसर होतं. आता या ताटामध्ये आपल्याला आता हे गूळ आणि हे पीठ पुन्हा हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे. म्हणजे हाताची जी उष्णता आहे त्याने आता हे पीठ जे आहे ते चांगलं ओलसर बनून मस्त असं हे गोळा तयार होतो. आणि जर तुमचा गूळ जर अगदी कोरडा जर असेल आणि हा गोळा तयार होत नसेल तर तुम्ही हातानेच त्याचे लाडू बनवून डब्यामध्ये तुम्ही 2 ते 3 दिवस झाकून बाजूला ठेवून देऊ शकता. तरीही जर तुमचं पीठ जर ओलसर झालं नाही तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं साजूक तूप घालून हाताने मळू शकता किंवा एखादा केळ जे आहे तर केळीचं तुकडा ठेवून पुन्हा काढून घेऊ शकता किंवा दुधाचा हात लावून तुम्ही हे पीठ जे आहे ते मळून घेऊ शकता. पण आता आपलं हे 1.5 वाटी गूळ घातल्यामुळे अतिशय छान असं अगदी जास्त ओलसरसुद्धा गूळ नव्हता. अगदी परफेक्ट असं आपलं हे पीठ तयार झाले. तर 3 दिवस मी झाकून डब्यामध्ये हे पीठ ठेवलेलं होतं. तर बघा अगदी छान असं हे मऊसूत अगदी पेढा जसा असतो खव्याचा तसं हे पीठ आपलं अगदी तयार झालेलं आहे. हे पहा तुम्ही बघू शकता अतिशय छान असं हे पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालं आहे. तर गूळ फक्त घेताना चिक्कीचं गूळ तुम्ही घेऊ नका. आता मी जे गूळ घेतलेला होता तो केमिकल फ्री गूळ होता, म्हणजे सेंद्रिय गूळ होता. त्यामुळे रंगही त्याचा थोडासा काळसर दिसतो. तर गुळाचे जे अनारसे असतात ते थोडेसे काळसरही असतात, कारण साखरेचे जे अनारसे असतात ते पांढरे असतात. तर आता बघा हे पीठ चांगलं हाताने मी चांगलं मळून घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे पेढ्या एवढे असे गोळे तयार करून घेतले. तर आपल्याला जेवढे अनारसे करायचे तेवढे आपण हे गोळे तयार करून घेऊ शकतो आणि राहिलेलं पीठ आपण पुन्हा डब्यामध्ये भरून ठेवू शकतो. तर असंच हे पीठ जे आहे तर ते बरेच दिवस ते तसंच राहू शकतो. तर आता मी तेल तापायला ठेवलं आहे आणि आता एका प्लेटमध्ये मी खसखस घेतलेली आहे आणि एका प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे. दोन्हीही आपण वापरू शकतो, पण अनारशासाठी फक्त खसखसच वापरावी. अगदी छान अनारसे लागतात. जर तुम्हाला खसखस जास्त वापरायची नसेल तर तुम्ही रवा किंवा साखरही घेऊ शकता. आता खसखस जी मी घेतलेली आहे त्यावरती आता हा गोळा ठेवून जे आपण हाताची जी बोटं आहेत तर पुढच्या भागाने हे असे हाताने आपण छान असे हे थापून घेऊ शकता. आता व्हिडिओमध्ये तुम्ही जसं बघताय तशाच पद्धतीने छान बोटाच्या साहाय्याने हे अनारसे मी अगदी थापून मोठे केलेले आहेत आणि आता बोटानेच आपण असे उचलून घेऊन आपण तापलेल्या तेलामध्ये आपण हे सोडायचे. तर अशाच पद्धतीने बघा हे आता खसखशीची बाजू तेलामध्ये मी वरच्या बाजूला केलेली आहे, खालच्या बाजूला करायची नाही, कारण लागलेली जी खसखस आहे तर ती तेलामध्ये सगळी निघून जाते. आता आपण अनारसे तेलामध्ये टाकल्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने आता त्यावरती हे तेल शिंपडायचं आहे, कारण जी खसखशीची बाजू आहे तर ती आपल्याला पलटी करायची नाही. अशाच पद्धतीने आपण हे अनारसे जे आहेत ते तळून घ्यायचे. आता तळताना सुद्धा आपण जास्त लाल करायचे नाहीत किंवा अगदी जास्त डार्क रंग आणायचा नाही आहे. हलकं गुलाबी रंग आला की हे अनारसे आपण काढून घ्यायचे, कारण काढून घेतल्यानंतरसुद्धा तळण्याची प्रोसेस त्याची चालू असते, म्हणून अगदी थोडासा रंगसुद्धा अजून परत त्याचा डार्क होऊ शकतो. आता बघा आपण तळल्यानंतर तेल निथळण्यासाठी चाळणीमध्ये अगदी जी खसखशीची बाजू आहे तर ती खालच्या बाजूला केली आणि खाली त्यामध्ये भांडं ठेवलेलं होतं. आता असंच हे त्यामध्ये जे तेल राहतं ते निथळलं जातं आणि खाली भांड्यामध्ये येऊन ते साचलं जातं. आता अशाच पद्धतीने बघा पुन्हा बोटाच्या साहाय्याने मी हे जे अनारसे आहे ते थापून घेतलं आहे. आता खसखशीची बाजू बघा तुम्ही वर केलेली आहे आणि झाऱ्याने त्यावरती तेल शिंपडून ही अनारसे मी तळून घेतले. हलकासा रंग बदलला की काढून घ्यायचं, म्हणजे ह्या अनारशाला जास्त डार्क रंग येत नाही आणि जास्त काळे दिसत नाही. तर बघा आता हलका रंग आलेला आहे. आता आपण लगेच हे काढून घेऊयात. तर मस्त जाळीदार असे हे अनारसे आपले तयार होतात. आता गुळाचं सुद्धा हे प्रमाण अगदी परफेक्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. गूळ जर तुम्ही अगदी परफेक्ट असा जो वापरला सेंद्रिय आणि जास्त ओलसर किंवा चिक्कीचा गूळ जर वापरला नाही तर अतिशय छान अशी ही आपले हे अनारसे तयार होतात. तर बघा जाळीदार मस्त खुसखुशीत असे हे आपले अनारसे तयार झाले आहेत. तर तुम्हाला जर अगदी कुरकुरीत करायचे असतील तर हे अनारसे जे आहेत तर तुम्ही पातळ असे थापून घेऊ शकता आणि जास्त मऊ जर करायचे असतील तर तुम्ही थोडेसे जाडसर अनारसे थापू शकता. तर मस्त असे आपले हे अनारसे तयार झाले. तर बघा नंतर हे
तेल निथळून या भांड्यामध्ये आलेलं आहे. अतिशय छान असे कोरडे आपले हे अनारसे तयार झाले, तेलकट अजिबात झालेले नाहीत. तर मोडून तुम्हाला दाखवते बघा. अशा पद्धतीने टेस्टी, गोड, अगदी परफेक्ट असे हे अनारसे आपले हे तयार झाले. तर साखरेपेक्षा गुळाचे जे अनारसे आहेत अतिशय टेस्टी लागतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा.